वाढत्या पेशंटची संख्या पाहता त्याबरोबरच रुग्णालयाची म्हणजे दवाखान्याची संख्या भरपूर वाढलेली आहे. 50 वर्षामध्ये नांदेड नगरीमध्ये पाहता पाहता अनेक हॉस्पिटल्स चांगल्या प्रतीचे उभारले, परंतु या सगळ्या ठिकाणी अनेक आजारानं त्रस्त असलेल्या पेशंटला स्वतःहून तिथे यावं लागतं. पण काही प्रश्न असे आहेत की पेशंटला दवाखान्यात जाण्यासारखे नसतात आणि पेशंटला दुसरी सोय कोणती मिळत नाही. अशा पेशंटला त्या भागामध्ये कमी खर्चामध्ये एखादं आरोग्य शिबिर जर आपण आयोजित केलं तर अशी माणसं त्या आरोग्य शिबिरात अतिशय सहजरित्या येऊ शकतात आणि छोटे मोठे प्रश्न खर्च न करता त्यांचे त्या ठिकाणी सुटू शकतात. या उद्देशानं नेहमीसाठीच सामाजिक कार्यामध्ये पुढे असलेले आमचे मित्र शिवदास ढगे हे अनेक वर्षापासून नांदेडमध्ये हा उपक्रम आल्यानंतर राबवत आहेत. तर त्यांची इच्छा झाली की दर महिन्याच्या 1 तारखेला सायंकाळी आपण हा कॅम्प अशा पद्धतीने ठेवत जाऊ आणि बाकीही काही प्रसंगाच्या निमित्तानं ते असे कॅम्प आयोजित करत असतात. मग या भागातले काही धार्मिक कार्यक्रम असो, मंदिरामधले काय असो, कोणत्या सभा असो, नवरात्रातले कार्यक्रम असो, या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार असतो आणि अशा प्रकारची सेवा ह्या जनतेला देत असतात. आणि त्याची त्यांनाही गोडी लागली आणि पेशंटलाही लागली. आता पेशंटला वाटते की ढगे साहेब कॅम्प कधी ठेवतात, आणि लाभार्थ्याची संख्या पाहता असं लक्षात येते की हाही गट खूप मोठा आहे ज्यांना ही सेवा अशा प्रकारची आणखी आवश्यकता आहे. जरी माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारली तरीही आणखी असा एक गट आहे की जो सहजरित्या असे या आरोग्यावर खर्च करू शकत नाही. अशा माणसांसाठी, अशा रुग्णांसाठी ही सेवा दर महिन्याच्या 1 तारखेला सायंकाळी 1 तास 2 तास जास्त आले तर संपेपर्यंत समजा संध्याकाळच्या वेळेत चालू राहील. या व्यतिरिक्त सुद्धा जे काही पुढचे कॅम्प होतात ते वेळोवेळी डॉक्टर झेड ढगे साहेबांकडून सांगितल्या जातील. सध्याची जी उपचार पद्धती आहे महागडी आहे त्या अनुषंगाने काय सांगणार? सध्या जे काही आपण वैद्यकीय खात्याबद्दल पाहतो, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये आरोग्याचा खर्च हा एक मोठ्या प्रकारचा ओझं होऊन बसलेला आहे. वाढती आजाराची संख्या प्रत्येक माणसाला फिट राहण्यासाठी झाली तळमळ, आणि याच्यातून आपण नेहमी चांगलं राहावं, कसल्याही आजाराला अंगावर काढू नये ही वृत्ती तयार झाल्यामुळं खूप काही खर्च होतो. त्यात अनेक तपासण्या होतात. निदान होणं आणि तपासण्या होणं या दोन्ही गोष्टींमध्ये सामान्य माणसाला परवडणार नाही असा वैद्यकीय उपचार हल्ली काळामध्ये झालेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिवदास ढगे, आमचे मार्गदर्शक व गुरुपौर्णिमेनिमित्त डॉक्टर शिवाजी शिंदे माऊली हॉस्पिटलचे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या 1 तारखेला संध्याकाळी 7 ते 8 मोफत तपासणी, लहान मुलं, गरोदर माता, किशोरवयीन मुली व सिनियर सिटीजन यांची मोफत तपासणी, BP, शुगर व इतर शारीरिक तपासणी आमच्या व सल्ला आम्ही मोफत देणार आहोत. आणि ही अखंड सेवा इथे चालू राहील गुरुच्या आशीर्वादाने, अशी मी अपेक्षा करतो. व ही सेवा गरिबांना रेग्युलरली नियमितपणे भेटावी अशी माझी अपेक्षा आहे व जास्तीत जास्त संख्येने लाभार्थ्याने इथे येऊन सेवा घ्यावी अशी माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून विनंती आहे.